राम हरे 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 राम 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान गणनाथ सरस्वती श्रीरामचन्द्रं मनोजवं मारुततुल्यं जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महान नमः पार्वती पते हर हर महा सीताकांत स्मरण जय 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापुर निवासी भगवान की जय। हे धर्मराजा, दाता आणि दान आजचा विषय देणारा आणि घेणारा, धर्म आणि अधर्म यांचं वर्णन ऐकायचं आहे. दाता, दान, धर्म आणि अधर्म. ब्राह्मणाला खोटं बोलल्यावर जितकं पाप लागतं त्याच्यापेक्षा चौपट पाप क्षत्रियाला चुगली लावल्याने लागतं. कारण क्षत्रियानं चुगली लावली म्हणजे दुसऱ्याचं धन, प्राण, प्रमोशन. साहेबाचं चुगली लावली की काय होतं,
रेट मारतं, चौपट पाप लागतं. काही लोक काही करत नाही पण चुगल्या लावतात, त्यांना अनेक प्रकारचं दुःख अनुभवावं लागतं. त्यानंतर व्यापाऱ्याने जर चुगली लावली तर त्याला 8 गुणा पाप आहे. 8. बऱ्याच आत्ता मला संशय विचारला, बा तुम्ही काल सांगितलं की ऑनलाईनचं पुण्य नाही, मग आम्ही श्राद्ध सांगतो, तर मी म्हणे कसं द्यायचं, तर मी लगेच उत्तर दिलं की तिथे तसं होतं आहे का हे पहा. कारण आपण जे करतो आहे ते केलेलं कर्म नीट होतं किंवा नाही याचा विचार पाहिला पाहिजे. नाही तर नुसतं करतच राहायचं, मग माणसाला काय लागते सवय. आता बा यांना केळं भरपूर आले की हे टाकायचा कंटाळा करतात, बरोबर आहे. बरं टाकूनही त्या गाईला त्रास झाला तर खाऊ घालून, म्हणजे विचार करून कर्म करावं लागतं. विचार करून, जसं आग्रह किती करायचा, एकदा किंवा घ्या. आपण जास्ती आग्रह केला आणि त्या माणसाने खाल्लं तर त्याला काय होईल, हां हे लक्षात आलं पाहिजे. कोणतंही कर्म करताना विचारे विण सर्व. आता मी सांगतो असं तंतोतंत तुम्हाला वागता नाही येणार, पण आपल्याला काय करता येईल याच्या विचाराने तुम्ही केलं पाहिजे. नाही तर मग सगळं माझ्या अंगी येईल ते कारण नसताना. म्हणून अज्ञान लोकांना काय सांगायचं, मी सांगितलं ना, अधिकार लोकांना सांगावं लागतंय, अनाधिकार लागलं. तर मी 5 देवांना सांगतोय, तुम्हाला कोणालाच सांगत नाही. पण आणि असे लोक कान बांधून घेतात, म्हणजे आम्ही ऐकतच नाही तुमचं. तुम्ही किती बोला, काय किती बोला, तुम बको हमको, हां असं आहे. सकाळी जे राजाराज होते ना एवढ्या मुद्द्याच्या वेळा, असं आहे ते. म्हणून ब्राह्मणानं श्राद्धाचं निमंत्रण घेऊन जर तो श्राद्धाला जेवला नाही तर त्याचे पितर तर उद्धरतील, तू आमंत्रण घे, पण याचे पितरांना त्रास होईल. जात नाही ना, वाट पाहत पाहत पाहता लोक मग बसून देतात, नाही नाही माझं तो अमुक मेला खोटा निरोप पाठवून देत होतो, कारण याच्यापेक्षा जास्त तिकडे मिळतं. म्हणून परवा काशीच्या ब्राह्मणाने काय सांगितलं त्याला, माझ्याकडून तुझी सोय होणार नाही. कारण होत असलं तर, आमच्याकडे जळगाव शहरात एक वैद्य होते, त्यांना असंच लोक ब्राह्मण लोक हे करत, ते म्हणे चहावर श्राद्ध करायचं आपल्याला. सगळे त्यांना नाव ठेव, म्हणे चहा प्यायला नाही म्हणतील का माझ्या घरी, म्हणजे नाही, मग चल चहावर संकल्प केला की चहा पिऊ. म्हणजे ते घडलं पाहिजे, मला चहा का होईना पण माझ्या घरचा तुम्ही, कारण बरेच लोकांना दूध आवडत नाही, कोणाला दूध आणि त्रास होतो, चहा पी. मी लहानपणी त्यांच्याजवळ जेव्हा होतो तर काय झालं चहा, पण जेव्हा माझा अभ्यास झाला ते करत होते ते बरोबर होतं. जिथे नुसतं असं सांगितलं आहे श्राद्धाच्या दिवशी की हे पितराव आज मी प्रयत्न केले पण माझे प्रयत्न झाले नाही, तरी पितर ते घेतात. आणखीन पितरांनी किती नमून वागावं. पण तुम्ही स्वतः खोटे वागत असाल, लबाडी करत असाल, म्हणून आपल्या धनाप्रमाणे दुसऱ्याला बुद्धी होती. ब्राह्मण बिघडतो केव्हा, आळशी, दरिद्री आणि व्यसनी यजमान असेल तर ब्राह्मण बिघडतो, कारण तो त्याचं खातो. लक्षात आलं का. त्याने घरी आल्यावर गायत्री मंत्राचा जप केला तरच त्याचं परिमार्जन होईल, नाही तर नाही होणार. म्हणून याचे खोटं बोलायला लागलं. बरं गरज नसताना खोटं बोलताना, समजा एखाद्या वेळा अति संकट आलं, खोटं बोललं की ठीक आहे, पण गरज नसताना थाप मारून देतात. बरेच लोक पूजेत घाई करतात आणि नंतर गप्पा मारत बसतात किंवा यांनी आपल्याला चांगलं म्हणायला पाहिजे, मग ती गप्पापेक्षा पूजा नीट केली असते ना. यजमानालाही पूजा आवडत नाही आणि यालाही आवडत नाही, चालते.
हे असं होतं. म्हणून एकदा श्राद्धाचं जेवल्यावर दुसऱ्या जागी श्राद्धाचं जेवल्यावर पाप आहे. कारण श्राद्धान्न घेतल्यावर दुसरं पुन्हा पवित्र घ्यायचं ना. श्राद्धाच्या आधी काही खायचं नसतं, तेव्हा ते शरीर शुद्ध असेल. कारण अन्नाने शरीर निषिद्ध होतं. म्हणून पूर्वी लोक दूध घेऊन यायचे, एखादं फळ खाऊन यायचे. श्राद्धाच्या दिवशी उशीर होतो. श्राद्ध करता आणि श्राद्ध म्हणून जे ज्ञात ब्राह्मण ते म्हणतात, नाही रे मला काही खायला वेळ द्यायचं नाही, मला तुला फक्त सांगतो जेवणारे ब्राह्मण दुसरे असतील. कारण त्याला 4 लोकांचं सांगायचं आहे. खाल्लं की ते त्याला सांगता नाही येत. ज्याप्रमाणे पशु हिंसेचं पाप आहे त्याचप्रमाणे आहे. म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांचं निमंत्रण घेताना वरचं तुम्हाला चांगलं दिसेल. काय अन्न एकदम झालपुरी, हे पेढे, मलईची बासुंदी, पण त्या अन्नामध्ये त्याच्या द्रव्याचा दोष येईल. आणि एखाद्या मध्यम घरी तुम्हाला पदार्थ कमी दिसतील पण त्याच्यात दोष येणार नाही. आज एक वक्ता कोणी बोलत होतं, दुपारी मी पाहिलं, नाम जपाने उद्धार होत नाही म्हणे. मला असं चीड आली तेव्हा की सगळे असे लोक जर जगात सांगायला लागले तर काय व्हायचं कलियुगामध्ये. कोका आणि काही सांगतं. म्हटलं का रे काबर लावलं ते बंद करणं. हरिजप करणे एवढं वचन असल्या म्हणून हे उत्तर प्रदेशी अर्धवट असतं. ज्ञान प्रखर आहे, गोष्ट खरी आहे, पण कलियुगात ज्ञानानं उपयोग नाही ना. आंधळ झालं ते अहंकारामुळे. ज्ञान काय झालं, हे बा गोरज मोरदाचं लग्न 9ला लागलं, फटाके बुडले. म्हणून ते म्हणतात राजा ब्राह्मणानं 3 वेळा स्नान केलं पाहिजे, त्याच्याशिवाय तो कर्माला शुद्धी होत नाही. त्रिकाल निदान 2दा तरी स्नान आवश्यक आहे. श्राद्ध सांगून आल्यावर, श्राद्ध जेवल्यावर ब्राह्मणाने घरी येऊन स्नान करायचे. क्षत्रियाने आपले हातपाय धुवून घ्यायचे आणि 16 वेळा गुळणे करायचे. नाही तर त्या श्राद्धान्नाचा दोष घरच्या लोकांना लागतो. वैश्याने काहीच विचार करायचा नाही आणि नौकर वर्गाने करायचा नाही. त्यांना ते फक्त झकपक मोठ्या लोकांच्या घरी पदार्थाचीच इच्छा असते, बाकीचं काही नाही. श्राद्धाच्या दिवशी पुरणपोळ्या करतात ते. आणि मग घरी नाही करायला मिळालं तर आता मला पुष्कळ वाणी लोकांनी विचारलं, म्हणजे दादा आता कोणाला पुरणाच्या पोळ्या, म्हटलं तुम्हाला श्राद्धात पुरणाच्या पोळ्या कोणी सांगितल्या? खीर, वडा आणि भात हे श्राद्धान्न आहे. सांजोऱ्या असतात बऱ्याच लोकांच्या घरी, मावशीला सांजोऱ्या लागत होत्या म्हणे, असं आहे ते. ऋतूप्रमाणे आंब्याचा रस ठीक आहे, तो ऋतूकाल आहे. तो काय आहे, दत्ताच्या प्रसादामध्ये फळं जास्त आहे, बोरं, जाम, केळं, पण फणस नाही. कारण एखादा काटा राहून गेला आणि कोणी ते खाल्लं, ते कोकणातल्या लोकांना फणसाचं हे असतं, कारण ते बरोबर सोलतात, नाही तर घशात अटकला तर. म्हणून अशी फळं ठेवायला सांगितली आहे दत्ताच्या ह्याच्यात. सगळे गुरुचरित्र वाटतात पण फळाचं ज्ञान कळत नाही त्यांना, की जे सत्वगुणी आहे. केळ हे सगळ्या देवांच्या प्रसादात आहे. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे तुम्ही. कोणत्याही सत्यनारायणापासून तर देवीपासून तर सगळ्यांना केळ. करदी फलम. आता आपल्याकडे अनेक केळ आता सगळीकडे पोहोचतात. खाली केळाचं नैवेद्य नाही आहे, ते तर दुसरं आहे.
कारण देश, काल आणि परिस्थिती. म्हणून ते म्हणतात श्राद्धाचं अन्न ग्रहण करताना आपण जर श्राद्धाचं अन्न खाल्ल्यावर दुसरं खाल्लं तर गायीची खोटी शपथ घेतल्याचं पाप लागतं. म्हणजे कोणी काही गायीची शपथ घेतं ना, गायीची शपथ घेतली की लोक म्हणतात हा खरं बोलतोय. पण जर तुम्ही श्राद्धांना खाऊन आल्यावर दुसरं अन्न खाल्लं तर ते गायीच्या शपथेचं जे पाप आहे ते तुमच्या माथी पडेल. वाचेल कोणी याच्या पुढे महाभारत? म्हणून काय सांगितलं आहे, महाभारत घरी वाचायचं, कारण त्याच्याने गोंधळून जाल तुम्ही. गोंधळा यार, गोंधळा यार. आता परवा कोणाच्या तरी गोंधळ होता ना, त्यांना काही गोंधळी मिळाले नाही. ते म्हणे दादा कोणी, अरे काय गोंधळी राहिले का, दारू घेऊन गोंधळ करतात ते, म्हणजे डबल गोंधळ झाला का नाही. गोंधळाला येणं म्हणजे देवीचा आनंद प्रकट करणं आहे. ब्राह्मणाला बोलव, एक सप्तशतीचा पाठ वाचून टाका ना, मोकळा हो. नाही तर 8 वेळा चंडिका कवच म्हण आणि 8 वेळा आपलं नमस्तुते महामाया म्हण, झालं जागरण. कारण लोकांनी त्याच्यामध्ये वेगळं घालून टाकलं ना. गोंधळ याचा अर्थ काय आहे, आईचा जय जयकार करणं. आईचा, भगवतीचा जय जयकार करणं. अंबाबाईचा उदो उदो, तुमच्याकडून म्हणून घेतो मी, अंबे मातेचा उदो उदय कार्य करते जय जयकार हो. हे ज्ञान आहे. धर्मराजा श्राद्धामध्ये मंत्रोच्चार करूनच अन्न वाढलं गेलं पाहिजे. श्राद्धामध्ये टिंगल गंमत म्हणून थट्टेचे लोक श्राद्धाच्या पानावर बसवू नये असं सांगितलंय. पा श्राद्धाच्या दिवशी जावाई बसला तर साली म्हणते मी हे वाढते, कारण जावायला वाढायला सगळं येतं, आणि तो बिचारा तेवढा पूरक नसतो खाण्याचा. त्याची काय होते, त्या पानावर बसल्यावर ते आपले आजोबाच आहे असं समजून वाढायचं. कोणाला माहिती आहे, लहानपणी मी एक पद लिहिलं होतं हवाबान हार्डेवर, सासर के गाव जाना बुंदीना पावन चार रे, अक्कड सासू आवे कांदियाना भजिया लावे, भजिया में बहुत प्यार रे, सासर के गाव जाना बुंदीना पावन चार, साले की औरत आवे घी में तरी पुरी लावे. घी में तरी, कारण वाढतंय म्हणजे प्रेम आहे. घी के पुरी में बड़ा प्यार रे, सासर के गाव जाना बुंदीना पावन चार रे. झाले. आता अक्कड सासू आवे, शिरामा बहुत प्यार रे, तिला गोड वाढायला आवडतं, आणि याला टाकून राहिले सगळे. रात को सोया नींद नहीं आई, पेट बड़ा दुखे रे, तो सास बोली घर में है हवाबान हरडे, सासर के गाव जाना बुंदी ना पावन चार रे. 8वीत का 9वीत लिहिलेलं पद आहे. तर हे असं आहे, सासरी गेल्यावर म्हणून तटस्थ जावाई पाहिजे, भिडस्त नको. आता सासरा बी पिणारा आणि जावाई बी पिणारा असला म्हणजे मग काय होईल, गोंधळ. आईलाही त्रास आणि पोरीलाही त्रास. मग हा काय आहे, गोंधळ. काय गोंधळ घातला म्हणजे त्यांनी घालला ते असं आहे. हे ज्ञान मिळाल्यानंतर तुमच्या घरामध्ये वस्तुस्थिती आणि परिस्थिती सुधारली तर उपयोग आहे, नाही तर काय उपयोग. असं ज्ञान आहे. धर्मराजानं विचारलं, महाराज देवयज्ञ श्राद्ध कर्मात दिलेलं दान कसं कोणत्या प्राप्तीत त्याची फलप्राप्ती होते. धर्मराजा, शेतकऱ्यानं केलेलं श्राद्ध हे त्याच्या धान्यदानातच त्याला फळ देतं. म्हणून शेतकरी काय करतो, पूर्वी असे आम्हाला ब्राह्मण लोकांना शेतात बोलवूनच दान देऊन द्यायचे. बाबाच्या नावानं, काकाच्या नावानं, याच्या नावानं देऊन देते.
म्हणजे न काढलेले गव्हाच्या पेंड्या देऊन द्यायच्या, सगळं कंस देऊन द्यायचे, कच्च्या कैऱ्या देऊन द्यायच्या. तर तो शेतकरी त्या धान्यानेच वडिलांचं श्राद्ध करतो. कारण धान्यामध्ये तिन्ही देव आहे. धान्य ब्रह्मा त्रयो देवा मंत्र आहे. धान्य ब्रह्मा. तुमच्याकडे पूजा करणाऱ्या गुरुजीने जर तुम्हाला ते, आता ते गुरुजीलाही माहिती पाहिजे ना, तो जर पेन्शनर असेल किंवा तलाठ्याचं काम झाल्यावर पूजा करत असेल, काय हे लक्षात आलं पाहिजे. जसं जसं उद्योग आपल्याला जास्त मिळतो ना, तसं तसं त्याच्यातलं सत्य लोपत जातं. कोणताही उद्योग असो. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, पोटापुरते देई विठोबा, भाकर ताजी अथवा शी. आपल्या कुटुंबाबद्दल पोळ्या करताना बाईला काही दुःख होत नाही, पण कुटुंबा व्यतिरिक्त कोणी आलं की जर काय. म्हणून हुशार सासू काय करते, थोडंसं पोळ्या वाटलं की तू लाटाचा, बाकीचं तिचं काही बरोबर नाही, मग ती लाटाल आणि जाऊ द्या तुम्हाला ते अंत मी लाटून घेते, म्हणजे ती 3 भाग करून टाकते, कंटाळा येऊ देत नाही. पण ती हुशार पाहिजे. मी पेन्शन आहे, माझी पेन्शन खाता अशी जर असेल काहीच उपयोगाची नाही. माझी पेन्शन खाता असं म्हणणारी जर, मग तुझे पैसे पोरांनी नाही खायचे का चोरांनी खायचे? तुमची जी कमाई आहे ती कोणाकरता केली तुम्ही? सासऱ्यांना सांगतोय कोणाकरता आहे ते? आणि काय करायला त्याला ठेवून? खडके महाराज ती त्यांच्याकरताच आहे. बँकेमध्ये असे बरेच लोकांनी कोणाला नावे लावल्यामुळे इतकी रक्कम पडलेली आहे पोस्टात. काय झालं त्या रकमेचं? असं आहे. आता लोक दगडा मातीत पैसे घालतात. ह्या बांधा, थोडं हे बंद करा, ते फर्निचर करा, ते आणि 2-4 वर्षात खराब होऊन गेलं म्हणजे कसं काय फर्निचर खरं ना. 10 वर्ष झाले माझं रिव्हिजन करायला, 10 वर्षात काय त्याला रंग मार चांगलं दिसेल. ते पैसा जातो कुठे? दगडा माती. संपत्ती उपयोग झाला पाहिजे, नुसताच उपभोग घ्यायचा नाही. बरेच लोक बाथरूममध्ये पडतात आणि फ्रॅक्चर होत आहेत. ते स्टीलचे नळ, ते महादेवाची ज्योती गावात गेली आहे, पडता लोक फट्ट दिने लागून जातो तो संगमरोज दगड. देव असा नाही आहे. देव कळायला पाहिजे, देव कळायला पाहिजे. हे धर्मराजा स्त्रियांनी घरामध्ये आपल्या पतीशी खोटं बोलून किंवा आपल्यापेक्षा मोठ्या माणसांशी खोटं बोलून केलेलं श्राद्ध हे अधम आहे. खोटं बोलायचंच नाही. पितरांची मर्जी असेल त्याप्रमाणे त्यांना बुद्धी होईल आणि ते आपल्याला हो म्हणतील. मी अनेक वेळा सांगितलं की दान सुद्धा असं देऊन नका. घरात जर कटकट असेल तर ते दान राहत नाही. आपली पत्नी जे करते आहे धर्मकृत्य, याच्याने आपल्या कुटुंबाचं कल्याण आहे असं ज्यांची बुद्धी असेल. पहा तुम्ही, ते लोक देखाव्याकरता खूप करायला जातात. पाहुणे आले, कोणी आले की बरोबरीचे आले की, तर त्यांना त्याच्यात आनंद असतो. तुम्ही त्यांच्यात चोरून केलं की ते पितरांनाही आवडत नाही. कारण कोणतंही अधर्म आवडत नसतो. म्हणून प्रत्येक गोष्टीला काय द्यायची? मर्यादा. आता लोक हे गुरुचरित्राचे पारायण करताना माझ्याजवळ 2 ब्राह्मण बसले होते.
तो आला की म्हणते आता काल पारायण केलं, पारायणाची दक्षिणा. पारायण हे दोन जे होते यांना वाटलं की बघ हे लोक घरी पारायण करतात, यांना दक्षिणा आणून देतात. कारण त्यांना माहिती आहे की हे याचा सदुपयोग करतील. त्यांनी वाचलंय ते मनाप्रमाणे, त्यांनी ते, आणि त्यांना पात्र आणि सत्पात्र कळालेलं आहे. कोण ते म्हणे तुम्ही काही, त्यांनी संकल्प केला आणि त्यांचा संकल्प झाला घरी की हे दादाला द्यायचं. ते कोणासमोर प्रदर्शन सुद्धा करणार नाही, फक्त एवढं माझ्या कानावर घालतील की गुरुचरित्राचा पारायणाचं आहे, हे नवरात्राच्या पारायणाचं आहे, हे याचं आहे, हे त्याचं आहे, फक्त कानावर घालतील. कारण त्यांना इतक्या वर्षाचा तो अनुभव आहे आणि त्याची फलश्रुती आहे. माणूस, कोणताही मनुष्य फलश्रुतीशिवाय वारंवार करत नाही. धर्मकृत्याची फलश्रुती म्हणजे समाधान. काय आहे? समाधान आहे. आता काल तुम्ही पाहिलं असेल, साधा उत्सव होता आपला, प्रसादाची रेलचेल होती, म्हणजे महाप्रसादासारखा प्रसाद होता तो का. सकाळी जसा तसा संध्याकाळी. आमच्या ट्रस्टीच्या खिशाला खर्च होता का? नाही. लोकांना करावा लागतो. आमचे कावळी म्हणे पिशव्या बी ठेवल्या असत्या तर बरं झालं असतं. असं आहे ते. का तर त्यांना माहिती आहे की लगेच वाटलं जाते. ते केळं म्हणलं तू ठेवू नको तिकडे, माणसाला वाटतं ना की वाटला गेला पाहिजे. त्याला काय माहिती की संध्याकाळी लागणार आहे, त्याचा विचार त्याचा बरोबर आहे, आणि त्यालाच उभं कर वाटायला. का संपलं तर पुढच्या वेळा जास्ती आणेल तो. झोपू नको इतक्या लवकर, मग मला उठवावं लागतं तुला. म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे. आणि हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत ते बरोबर होत नाही. दुर्बल माणसाला अल्प द्यायचं, देवाला अल्प. आणि कलियुगात सगळे दुर्बल आहे म्हणून आपण काय लिहितो पत्रिकेवर, अल्पोपहाराला. आता हा भाऊ त्या लोकांना समजते ते वट्यावर खाणं. मी म्हटलं तुम्हाला मी सांगितलं नाही इकडे जास्त प्रसाद असला तर इकडे खायचा. कारण येणारा माणूस ते चांगला काळा दगड पाहून बसूनच जातो. तो त्याला काय देवीचाच प्रसाद आहे. पाऊस आला काही आला तर ठीक आहे, पण असं देवासमोर खाऊ नये, बाजूला खाल्लं पाहिजे. म्हणून सदाचार जे भक्त आहे यांना मात्र काही विचार करायचा नाही. हो, शेवटचं उत्तर आलंय. जे सदाचार संपन्न भक्त आहे, कारण भक्त हे अनाठाई खात. घेताना वंदन करतील, खाऊन झाल्यावर वंदन करतील, ते पान टाकताना सुद्धा मग जाऊन टाकतील. भक्ताला नियम नाही. जसं बालकांना नियम नाही तसं भक्तांना. तुम्ही स्त्रियांना किती सांगितलं की जेवताना बोलू नका, तर ते कशावरून तरी मी सांगतच होते की मीठ बरोबर टाकते, मी टाकलं म्हणून त्यांना बोलायची परवानगी शास्त्रानं दिलेली आहे. असं आहे. सदाचारी भक्त जे आहे त्यांना इहलोकाचा सहारा तर असतोच, पण परलोकाचा सुद्धा त्यांना सहारा असतो. म्हणून ते दान सगळ्यात श्रेष्ठ आहे. मद्भक्ता भगवान गीतेमध्ये सांगतात. आणि एवढं नाही तर योगक्षेमम, मी वाईल त्यांचा योगक्षेम. ते याचना करत नाही, त्यांच्या मनामध्ये कपट नसतं आणि ते अत्यंत दरिद्री नसतात. दरिद्री माणसाला दान देता येत नाही, तो धर्म आहे.
दरिद्रीला काय आहे? धर्म आहे. म्हणून दानाचं महत्त्व फल आहे हे लक्षात ठेव. ब्राह्मण जो ब्राह्मण याचना करत असेल त्याला दान होत नाही, त्याला मदत होत नाही, त्याला मदत होते, कारण त्याच्या मनात याचना आहे. याचनेनं दान नाही देत आहे. आणि त्याला आदर पाहिजे की मी माझ्या यजमानाचं घेतलं आहे, श्राद्धाचं आहे, लग्नाचं आहे, याचं आहे, यज्ञाचं आहे, याचा उपयोग झाला पाहिजे. आज सकाळी आपल्याकडे मागच्या वर्षी दत्त जयंती झाल्यावर गोपीला एका नग्न साधूने दम दिला होता. देतो का नाही पैसे मला, त्या यालाही दिला होता कानडेला. कानडे तिथून पळत. आज सकाळी एक साधू आला होता, काल जन्म झाला. माझ्याजवळ भगवं असं नव्हतं, तो भगवा आला होता. काय करावं म्हटलं लाल रुमाल देऊन टाकू याला. तर तोपर्यंत परवा जैन मी बरदसला गेलो ना, तिथे भगवी शाल मिळाली होती. माझ्या लक्षात आली, मी त्याला घातली. बोले महाराज छाटी फट गई थी, तुमने बराबर दे दिया. म्हणजे जय सीताराम. नवीन होता. तर ते ज्या गोष्टीला जे योग्य असलं ते दान दिलं झालं म्हणजे ते झालं सत्पात्र दानम. आता 10-11 छत्री पादुका तो गुरुजी म्हणतो मीच घेऊन येतो त्या. तेव्हा तो भाऊ असतोय. नाही ते आणावं लागेल नवीन, ते नवीनच द्यावं लागेल. कारण हे पितर म्हणतो असं करतो का, एवढा आळशी आहे का, याची चप्पल जाऊ द्या मंदिरातून. तर ते तसंच करावं लागेल. म्हणून काय सांगितलं, नाही तांब्याचे आहे पण मातीचा घट द्यायला सांगितलं. काय, आणि तो पाणी भरून ती मारवण्यामुळे तुम्ही एवढ्या मटक्याचं काय करता, गुच्छुप पडून राहतील माझे घट. ते शंकराला एकदा समर्पण केले, ते पाणी पडलं की पुण्य ज्याचं त्याचं त्याला मिळून जातं. त्याला काय किंमत आहे, तेवढीच किंमत आहे. अक्षय तृतीयेपर्यंतची किंमत त्याला घटाला. आणि कोणत्या दिवशी दान द्यायला झालं ते अक्षय. जलदान सगळ्यांना करता येतं. विष्णूला तृप्त करायचं असेल तर पिंपळाच्या झाडाजवळ मातीच्या भांड्यात पाणी ठेवायला सांगितलं. जसं शंकराच्या अंगावर टाकली शंकर तृप्त, तसं अश्वत्थाच्या जवळ. कारण ते पाणी हळूहळू झाडाला मुरत जातं. म्हणून बरेच लोटे पडलेले तुम्हाला दिसतील. भगवंताचं ते स्वरूप आहे. अश्वत्थ काय आहे, भगवंताचं स्वरूप आहे ते. म्हणून त्यावेळेस हे धर्मराजा, तुला ही दानाची श्राद्धाची फलश्रुती सांगितली. मनुष्याच्या कर्माने नरक, कर्माने स्वर्ग, आणि मनुष्याच्या पुण्याने गुरु. जसं तुमचं पुण्य असेल तसा गुरु तुम्हाला प्राप्त होईल. मग चांगला गुरु मिळण्याकरता काय केलं पाहिजे. धर्मराजा मोठे हुशार होते. म्हणे आजो बसलाय ना तुझा, याचे पाय धरले पाहिजे. हा खरा गुरु आहे, पण तुमचं त्याच्याशी नातं जोडलं आहे. त्याने त्याची बहीण तुम्हाला दिलेली असल्यामुळे तुम्ही त्याच्याकडे नात्याने पाहताय. तेव्हा तुम्हाला खरा गुरु जवळ असून सुद्धा कृष्णम वंदे. म्हणून कोणता मंत्र मिळाला, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेव. त्याला तुम्ही मोठा केला ना तर फार पंचायत होईल. नमो भगवते वासुदेवाय नमो नमः. मोठा म्हणून तेवढाच म्हणायचं. कारण जेवढा मोठा मंत्र आहे ना तेवढा उच्चारणात गडबड होते. आता हा हरे राम सुद्धा गडबड होऊन जाते, कारण तो शांततेने म्हटला तर ठीक आहे, नाही तर मग अर्धवट मंत्राचं दूषण लागतं. रामकृष्ण हरी अगदी छोटा आहे,
किती अक्षर आहे? नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते. आता आणखीन जर ब्राह्मणाला उच्चारायचं असेल तर त्याला असं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. म्हणजे जसं जसं उच्चाराला कठीण जाईल तसं तसं ते जपाला कठीण जातं. म्हणून जपाचे जे मंत्र आहे ते अनुकूल असले पाहिजे. जाता येईल जाणीकडनं ताई, जा दर्शन होईल. दादा 2 मिनटं. म्हणून दर्शन आणि जे आपण करणार आहोत जप त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून असं सांगणारा सद्गुरू पाहिजे, समजावून सांगणारा. काल कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना रामाने कसं समजवलं आहे? भक्ती पराभक्ती दोन्ही समजावून सांगितली आहे की वासरं कशी अंबरतायत, गाय कशी अंबरते आणि काय फुटतोय? स्नेह. म्हणून भगवंताशी काय जोडलं पाहिजे? मग आपण सगळे एकत्र आल्यानंतर स्नेह संमेलन करतो, कारण त्याच्यामध्ये एक आनंद होतो. सगळे जमले बरोबरीचे, तुझं कसं तुझं कसं, स्नेह, स्नेहाचं संमेलन. आणि नामसप्ताह काय आहे? स्नेहाचं संमेलन आहे. कीर्तनकार येतात, आपापले विचार मांडतात, त्याच्यातून आपल्याला प्रबोधन होतं आणि त्याच्यातून ईश्वराचा स्नेह, त्यालाच सत्संग म्हटलेलं आहे. आणि सत्संगाचं फळ काय सांगितलं? सत्संगतीने तुटती कुबुद्धी. बस सत्संगाचं फळ काय आहे? तर सत्संगाने फलप्राप्ती आहे. सत्संग झाल्या बहुसाल सिद्धी. आतापर्यंत जेवढ्या सिद्ध्या झाल्या आहे त्या सत्संगानंच झालेल्या आहे, हे समजवलं जातं. म्हणून धर्मराजा, मनुष्य परतत्वाचं सतीत्व नष्ट करत असेल तर त्याला दुसऱ्या जन्मी धरपकड काम मिळतं, म्हणजे क्षत्रियाचं काम. त्या धरपकडमध्ये त्याच्यावर आरोप येतात, कारण त्याने दुसऱ्याचं सतीत्व नष्ट केल्यामुळे तो जे कर्म करतो तेच कर्म त्याच्यावर उलटतं. सोनाबरोबरच चोरीचा आरोप येतो, कारण चोरीचा माल घेतला. तर असे जे आरोप येतात ते काही कारण नसताना केव्हा येतात? तर मागच्या जन्माचं ते दोष असतो. म्हणून स्त्रियांना सुद्धा रूप आहे, रंग आहे, ज्ञान आहे, पण पतीचा छळ आहे. ते सुद्धा मागच्या जन्माचं कर्म आहे. कारण मनुष्य कर्मानंच स्वर्गात जातो आणि कर्मानंच नरकात जातो. म्हणून कर्म सत झालं पाहिजे. आणि जेव्हा सत्कर्म होतं त्याच वेळेला इहलोक आणि परलोक हा सुधारतो. जोपर्यंत सत्कर्म होत नाही तोपर्यंत इहलोक परलोक सुधारत नाही. म्हणून तुला दान, सत्पात्र, स्वर्ग, नरक तिन्ही सांगितल्या. आता उद्याच्या दिवशी ब्रह्महत्ये समान जी पाप आहे, ब्रह्महत्ये समान पाप गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांमध्ये स्नान केल्यानं या पापाचा नाश होतो. आता पहा, कालपासून परत मागच्या वर्षी जो सुरू झालं होतं माघस्नान, तिथे आता सुरू झालं आणि साधारणतः 16 कोटी लोक येणाऱ्यांची योजना झाली प्रयागला लगेच. तो मागच्या वर्षी मोठा महाकुंभ होता, यावर्षी सगळे परत जमणार. तर तिथे दरवर्षी हे लोक जातातच. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा ती पौष शुद्ध पौर्णिमा, महिनाभर कल्पकाल म्हणतात त्याला. आपल्याकडे कल्पकाल आपण नेहमी करतो. नाम सप्ताह करणे किंवा भागवत सप्ताह करणे म्हणजे कल्पामध्ये 7 दिवसामध्ये संकल्प करणे की आम्ही या कामाव्यतिरिक्त दुसरं काही करणार नाही, त्यालाच कल्प असं म्हणतात. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राई कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही.
जग्गू आता निघाला.